नमस्कार मंडळी, सविताच होम किचन मध्ये तुमचे स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत मस्त असा क्रीमी व्हाईट सॉस पास्ता. एकदम सोप्या पद्धतीने कसा बनवायचा ते आपण बघणार आहोत. चला तर मग सुरू करूया आपली आजची खास रेसिपी. आता इथे पास्त्यासाठी मी एका टोपामध्ये पाणी गरम करत ठेवलेलं आहे. पाणी उकळलंय चांगलं. याच्यामध्ये मी थोडंसं तेल टाकून घेतलंय आणि थोडंसं मीठ पण टाकणार आहे. आणि याच्यामध्ये मग आपण 1 वाटी पास्ता टाकणार आहोत. आता आपण पास्ता शिजत ठेवलेला आहे. तोपर्यंत आपण काय करूया, पास्त्यासाठी लागण्याच्या भाज्या आहेत त्या आपण तयार करून घेऊया. तर इथे मी थोडंसं अर्धा चमचा बटर टाकलेला आहे आणि याच्यामध्ये मी बारीक चॉप केलेला लसूण टाकलेला आहे. थोडंसं परतून घेऊया आपण. तोपर्यंत मी आता इकडे पास्ता पण शिजलाय की नाही चेक करते एकदा. अजून पास्ता आपला शिजलेला नाहीये, तर आपण भाज्याकडे वळूया. तर भाज्या आपला कांदा टाकून घेऊया पहिल्यांदा याच्यामध्ये. कांदा टाकून थोडंसं परतून घेऊया. अगदी खूप काही शिजवायचं नाहीये आपल्याला कांदा सुद्धा याच्यामध्ये. थोडंसंच परतून घ्यायचंय. आता याच्यामध्ये मी ज्या पास्त्यासाठी ज्या भाज्या चिरल्या होत्या त्या टाकून घेते. आता या भाज्यांमध्ये मी ब्रोकोली घेतलेली आहे, स्वीट कॉर्न घेतले, सिमला मिर्च घेतली. तर ह्या सगळ्या भाज्या मी याच्यामध्ये टाकल्यात आणि हे आपल्याला चांगल्या आता परतून घ्यायच्यात. भाज्यांमध्ये तुम्ही भाज्या ह्या ऑप्शनल आहेत, म्हणजे तुम्हाला आवडत असतील ते टाका किंवा अजून पण तुम्हाला कुठल्या दुसऱ्या भाज्या आवडत असेल तर त्याही तुम्ही टाकू शकता. टोमॅटोही टाकू शकतो. थोडंसं मीठ सुद्धा मी टाकलंय याच्यामध्ये, जेणेकरून थोडीशी भाज्यांना पण चव येईल. हे बघा असं फास्ट गॅसवरतीच ह्या भाज्यांना चांगलं फ्राय करायचंय. अगदी म्हणजे शिजवायचं नाहीये ना, अशा कुरकुरीतच ठेवायच्या. तशा कच्च्या अशा दाताखाली आल्या पाहिजेत. छान लागतात ह्या अशाच. हे बघा पास्ता पण आता आपला शिजलेला आहे. हा हाताने तुटतोय म्हणजे आपला पास्ता शिजलेला आहे. तर आपण आता याला यातलं पाणी सगळं काढून घेऊया. आता एका पातेल्यामध्ये मी थोडंसं बटर टाकलेलं आहे परत एकदा. आता आपण पास्त्यासाठी जो लागणारा व्हाईट सॉस जो आहे तो बनवतोय. आता या बटरमध्ये मी 1 चमचा मैदा टाकलेला आहे आणि हे लगेच सगळं मिक्स करून घ्यायचंय आणि थोडंसं दूध टाकायचंय. दूध अगदी थोडं-थोडं टाकायचंय आणि हे मिक्स करत राहायचं. सतत मिक्स करत राहायचं, जेणेकरून काय होतं, की याच्यामध्ये गाठी पडत नाहीत, लम्प्स होत नाहीत आणि दूध थोडं, थोडं, थोडं टाकून असं हे मिक्स करायचंय. म्हणजे गाठी होणार नाहीयेत आणि हा सॉस तयार होणार आहे. हे बघा हे अशा प्रकारे आपण करून घ्यायचंय. अजिबात गाठी तयार झाल्या नाही पाहिजेत. हे असं छान क्रीमी दिसतोय आपला सॉस बघा कसा. आता वरून याच्यामध्ये मी थोडंसं चीज टाकते. चीज टाकून पण सगळं एकदा मिक्स करून घ्यायचंय. हे बघा असं मिक्स करून झालं, की मग आपण परत एकदा थोडंसं याच्यामध्ये दूध टाकून घेऊया. म्हणजे आपण थोडंसं अजून पास्ता आपला तयार होईल. पास्त्यासाठीचा जो सॉस आहे तो तयार होईल. हे बघा आता मी राहिलेलं सगळं दूध टाकून घेतलंय आणि हा आपला एकदा सॉस तयार झालाय. आता मी ऑरिगॅनो पावडर टाकली, चिली फ्लेक्स टाकलेत आणि याला एकदा आपण आता मिक्स करून घेऊया. आता ह्या आपल्या भाज्या ज्या आपण फ्राय केल्या होत्या त्या पण टाकलेल्या आहेत. भाज्या टाकून थोडंसं मिक्स करून घेतलंय आणि आपला जो शिजलेला पास्ता होता तो आता आपण याच्यामध्ये टाकायचा आहे आणि एकदा थोडंसं परतून घ्यायचं. हे बघा आता हे परतल्यानंतर आता आपला पास्ता फायनली रेडी झालेला आहे. तर शेवटी मी थोडेसे चिली फ्लेक्स, ऑरिगॅनो पावडर आणि थोडंसं काळी मिरी पावडर टाकणार आहे. काळी मिरी पावडर मध्ये थोडंसं एक छान टेस्ट येते त्याच्यामुळे. हे बघा मी काळी मिरी पावडर टाकलेली आहे आणि आता आपण काय करूया, एकदम लास्टमध्ये याच्यावरती थोडंसं चीज टाकून घ्यायचंय आणि याला परत मिक्स नाही करायचं, हे तसंच ठेवायचं एक 5 मिनिटं आणि त्याच्यानंतर मग मस्त असं प्लेटमध्ये काढून घेऊया. हे बघा असं छान वरचा जो चीजचा लेयर आहे तो पण असं छान वितळलेला आहे आणि मस्त असा क्रीमी पास्ता आपला तयार झालेला आहे. अशाच छान छान रेसिपीसाठी सविताच होम किचनला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.